पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। भिवंडीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून भाजप आरपीआयने शिवसेनेचा अधिकृत उमेदवार हा वॉर्ड क्रमांक 17 मधून लढतोय। तर त्याला पद्मानगरमधील जनता आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद देखील दिलाय। पद्मानगरमध्ये जो विकास केला त्याच्या जोरावर लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। भिवंडीमध्ये सर्वात मोठी विजयी रॅली पद्मानगरची रॅली असेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। तर माजी नगरसेवक सुमित पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। आज मी महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयचा अधिकृत उमेदवार म्हणून वार्ड क्रमांक 17 मधून आज नामांकन करण्यासाठी पूर्ण पद्मानगरची जनता आणि माझे सर्व कार्यकर्ते आज इथे एका प्रेमाने एक जोशाने आज फॉर्म नॉमिनेशन करण्यासाठी जात आहोत। त्यासाठी प्रचंड प्रतिसाद लोकांचा आहेच, परंतु पद्मानगरमध्ये जो विकास आम्ही केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर आम्ही आज लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा रॅलीचं नियोजन केलेलं आहे। मला वाटते आजची ही रॅली भिवंडीमध्ये सर्वात मोठी रॅली ही पद्मानगरची असेल आणि ती महायुतीची असेल आणि विजय देखील महायुतीचाच असेल। भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं रणधुमाळी सुरू झाली। उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। शेवटच्या दिवशी शिवसेनेचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं। प्रभाग क्रमांक 21 मध्ये शिवसेनेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, तर उमेदवार मनोज काठेकर यांच्या नेतृत्वामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। रॅली सुद्धा काढण्यात आली। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मेंद्र आनंदगे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना नंतर जे आम्हाला नेतृत्व लाभलं त्यांच्या पश्चात ते एक माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आताचे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या विभागाचा संपूर्ण कायापालट करण्याची आम्हाला जी संधी मिळाली। या निवडणूक आव्हानं वगैरे काहीच नाही आहेत, फक्त आम्हाला जे जनतेला वाट बघत होती की 3.5 वर्ष निवडणूक मागे गेली ती कधी होते आम्ही जनतेला नेहमी हेच सातत्यानं सांगतो, आम्ही तुम्हाला काम करत आहोत, पदाची पर्वा नाही, तुम्हाला कामाची आम्ही हे आमची एक ब्रीदवाक्य होते, काम पूर्ण करायचं आहे, पद असो नसो हे काम आमचं आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। महादेव बाबर आणि प्रसाद बाबर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये घर वापसी केली। काही महिन्यांपूर्वी महादेव बाबर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। राष्ट्रवादीमधून मुलाला उमेदवारी न दिल्यानं ते नाराज झाले आणि त्यांनी पुन्हा घर वापसी केली। प्रसाद बाबर यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून एव्ही फॉर्म देण्यात आला। प्रसाद बाबर हे महादेव बाबर यांचे चिरंजीव आहेत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। शिवसेनेमध्ये एकाच प्रभागातून 2 उमेदवार देण्यात आले। कोणता उमेदवार माघार घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। अरुण दळवी आणि माजी नगरसेवक यांच्यामध्ये आता काटेकी टक्कर देखील पाहायला मिळते। अरुण दळवी आणि माजी नगरसेवक अनिल कोकिळा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 204 मधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।